भावाचा दंड फुगालाय, खरं त्याचं करता करता तुझ्या आतडीला पीळ पडालाय की र राजू, असं कोण म्हणलं का नाही. मला भैयाच्या हातात चांदीची गदाच दिसते बघा. आमचा आज्जा पैलवान खरं नशिबानं असा घिस्सा डाव टाकला की घरदार मातीत उतानं पडला. पप्पांच्या दिवसाला माझ्या कुस्ती खेळायच्या स्वप्नाचं श्राद्ध घातलो. 12वी नंतर पोटापाण्याच्या आखाड्यात उतरलो आणि घरच्या गरजांसाठी झुंजायला लागलो बघा. पण भैया जोर बैठकात घाम गाळायला लागला, आकाडा उकरायला लागला, मुदगल फिरवायला लागला, तसा त्याचा यो भाऊ शड्डू ठोकून त्याच्या पाठीशी उभा राहिला बघा. भैयाचा महिन्याचा 15,000चा खर्च आहे. तू बदाम, अंडी, मटण, चिकन, फळं, एक ना 10 गोष्टी. एखाद्याला पैलवान करायचा म्हणजे घरच्यांची निराळीच कसरत असती. पण आमच्या पोटाला चिमटा काढून त्याचा खुराक मात्र कमी पडू देत नाही. भैयासाठी दर रविवारी गावाकडनं घरचं दूध आणि डब्यातनं आईची माया घेऊन येतो बघा. यो आशीर्वाद घेऊनच भैया आखाड्यात घाम गाळालाय आणि कुठल्या कुठल्या मैदानात कुस्ती जिंकत चमकालाय. आता या सोमवारी 18 मेला भैया पनवेलला चाललाय. तिथं माननीय परेश शेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भव्य जंगी कुस्त्यांचं सामनं होणार आहेत. देश विदेशातलं मोठं मोठं पैलवान जमणार आहेत. सिकंदर शेखपासनं विजय चौधरींपर्यंत नामांकित पैलवान आणि महिला कुस्तीगीर पण इथं खेळणार आहेत. एकूण 15 लाखांची बक्षीस आहेत. मी भैयाला म्हटलोय बघा, आता मैदान गाजवायचं आणि एक दिवस महाराष्ट्र केसरीसाठी खेळायचं.